जपता स्वामींचे एक नाम जपता स्वामींचे जाणनु रे देहाची झाली 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 स्वामी कृपा झाली कलर बघा आणि बाकीचे आमचे तो आमचा कुठले करून राहिले तो आमच्या ना पुढलं तो आमच्याच मरे आमचेच ते तो बॅनर आमचो सांगपाक पहिली सुरुवात अशी करता की आम्ही जे दिवाळीच्या निमतान जे बॅनर्स लायलेले सगळ्या पेडण्यान ते ह्या फाटल्या 5 ते 6 वर्षाच्या काळात पहिल्यांदाच ते डॅमेज केले गेले. कोण त्या दिसा रात्रीक म्हाका एक कॉल येयलो एका मनशाचो. त्याचे नाव रणजीत परब, राहणारा हळर्णे. सर, आपण हे पिजले, आपल्याक माफ करा असे अक्षरशः त्यांनी म्हाका सांगले. त्याच्या पहिले त्यांनी आणि एका मित्राकय सांगलेले आमच्या की ते अशें आपल्याकडे घडले, हे चुकीचे घडले म्हणून. सो आमकां एक बरें दिसले कितें एक पेडणेकर स्वता म्हणून एक पेडण्याचो भुरगो सांगता कितें तरी आपण डॅमेजीस केलेले आसा. सो आमकां सगळ्यांक दिसले आमच्या कार्यकर्त्यांक आमकां की ह्या भुरग्याचे आमी एक सन्मान एक सत्कार करचो म्हणून काल सकाळी आमी उठले आनी त्याच्या घरा कडेन गेले. पण बॅडलक काल तो आमकां मेळूंक ना. सो आयज आमी सकाळी त्याच्या घरा गेले. सकाळी 6:30 त्याच्या घरा पावले. आम्ही थंय पावले. आमचे बरेचसे 20-25 कार्यकर्ते असलेले. आम्ही बरे गुच्छ घेऊन गेलो, आमकां स्वीट्स घेऊन गेलो जेणे करून ताका दितले म्हणून. पण हे सगळे करताना आम्ही दार वाजयले. दार वाजयतकूच त्यांनी दार उगडले आणि परत त्यांनी उगडूकूच ना. आम्ही तर आमचं मेन उद्दिष्ट हो युवा असलो. ह्या युवाचे लायफ पिड्ड्यार जावचे न्ही, त्याचे करियर पिड्ड्यार जावचे न्ही, त्याचे यदा कदाची फुडल्या कामान कितें त्रास जावचे न्ही म्हणून आम्ही कंप्लेन सुद्धा करूं ना. कित्याक ह्यो भाव आमचो, आमच्या भावा भयणांक आमकां दुखोवपाचें ना. पण आम्ही ते आमचे काम केले, आम्ही ते हे दिले. पण थंयसर एक विचित्र घटना घडली. हे पळयतना थंयसर त्या वेळाचेर आमदाराची गाडी असलेली. आमदाराची न्ही, GSRT जे डिपार्टमेंट जो चेअरमॅन आसात ते त्याचे थंय गाडी असलेली. सो आम्ही सगळी शॉक झाले. ह्या माणसाच्या घरासमोर ही डिपार्टमेंटाची गाडी कितें करता. कित्याक म्हाज्या ऐकिवात तरी तो ड्रायव्हर म्हणून त्याच्याकडे त्या डिपार्टमेंटान आसा हे खबर ना. आणि तो खंय तसो कित्याक इट इज अ गव्हर्नमेंट हे ते गाडी, ती किती साधी अशी हेची गाडी न्ही, पर्सनल गाडी असल्यार आमी काय म्हणचे नसले. आणि त्या गाडयेत न्ही बरेचशे बॅनर्स पिजलेले असलेले आणि असले कसले असले खबर ना. सो GSRT जी आसा ती बॅनर विकपाचो बी धंदो केला काय कितें प्रश्न येयला. कदाचित ते डॅमेजीस जे हे आसात बॅनर्स ते आमचे आसचे ना कशावर ह्यो सो एक प्रश्न चिन्ह जाला. खरें म्हणजे आज ही प्रेस घेवपाचें मूळ कारण कितें आसा न्ही, ही जी सरकारी जी व्यवस्था आसा तेचो दुरुपयोग कसो केलो जाता तो सुद्धा आमच्या पेडणेकारांच्या भुरग्यां कडसून हे कितले त्रासदायक जातले हे दुःख जाता. हे सगळे करतना आमकां एक जाणवले, हो करता करविता कोण तरी आसा आणि आमच्या पेडण्याच्या भुरग्यांचे लायफ करियर पिड्यार करता. ह्या उदाहरणात ह्या गाडयेतच कितें तरी बरे वायट नैतीक कितें तरी गोष्टी घडटा आसत घडयतात जाल्यार हे कोणा कडसून आमच्या पेडणेकारांक आमी त्रासान पडटले. सो म्हाका एक सगळ्या म्हज्या युवा एक विनंती करपाची आसा आणि सांगपाचें आसा, तुम्ही असल्या गोष्टीच्या नाहक बळी पडा नाका जेणे करून तुमचे जे करियर आहा ते पिड्यार जावचें न्ही म्हणून. कित्याक जे कोण हैसर येयल्यात ते प्रतिनिधी ते स्वताच्या स्वार्थासाठी हे हांव सदांच सांगत येयला हे सिद्ध जाता. कित्याक एक रणजीत परब जर ह्यो आयज फेस करता, फाल्यां तेची आमी जर कंप्लेन केली पुलिसाची, त्याचे लायफ कितें उरतले असले. कित्याक खंय तरी FIR जातलीच असली प्रश्नच ना. आमच्याकडे त्याचे व्हिज्युअल्स बी जे कितें आसात जे डॉक्युमेंट्स ते आमच्याकडे असले बेश्टे आमी म्हणचे नासलेले. सो अशे दुसऱ्या भुरग्यांनी करचे ही म्हणजे सगळ्यात एक प्रार्थना आसा. पण ह्यो सगळ्यात एक महत्वाचें हांव आज
खरें म्हणजे आमच्या सीएमा कडेन मागणी मागूंक सोदता, जी गव्हर्नमेंट ऑफिसाची गाडी ही अशा कार्यकर्त्यांच्या घराकडे आणि ती दुष्परिणाम करणारे गोष्टी घडयता, हे कितले योग्य आसा? जो आणि ह्या वैशिष्ट्य म्हणजे ह्यो जो माणूस रणजीत आसा ह्यो माझ्या संपर्कात असलो, अशें न्ही की त्याचो एक दीस आमी बर्थडे सुद्धा एक दीस स्पेशल सेलिब्रेट केला, म्हणजे ह्यो कितल्या जाणांचो कितें कितें गुप्त हेर काय कितें खबर ना, ह्यो म्हाका प्रश्न पडपा लागला. सो तो एक प्रॉब्लेम आसा. पूण हांवें अशें आयकलां ह्यो आमचो जो लोकप्रतिनिधी आसा त्याचे दार उगडपाचे आणि बंद करपाचे काम करता अशें म्हाज्या ऐकिवात आसा, म्हणजे बऱ्याचशा लोकांनी सांगला. सो नेमको तो खंय कितें तो खबर ना, पण त्यांनी म्हाका एक ताका आयज परत सांगपाचें आसा, तूं नाहक बळी पडूं नाका, तुजें करियर पिड्यार करनाका, जेणे करून तुजें लायफ जर पिड्यार जालें जाल्यार म्हाजो एक भाव खंय त्रासलेलो म्हाका पळोवपाक बरें दिसचें ना म्हणून. थंय गाडी आसली, सो ह्या हितून तुमकां डावट कोणाचो आमदाराचो आसा काय कितें? ज्या चेअरमॅनची गाडी असली, आता म्हाका खबर ना थंय तो चेअरमॅन ते रातीक तेंगे रावलो बी जाल्यार खबर ना, पण ती गाडी दिसली आणि त्या घरातल्या मनशांनी दार उगडूंक ना. हांव सांगू शकना, पण ते कायद्यान ती गाडी म्हणटात ती त्या डिपार्टमेंटान तरी आसूंक जाय किंवा ते चेअरमॅनाच कडेन आसूंक जाय, ह्यो कायदो सांगता. दुसरो एक प्रश्न, बॅनर जे आसा म्हणटा पळय ते तुमी आमच्याकडे इव्हिडन्स आसा, आमी तुमकां ते सुपूर्द करता. ओके, भितर तुमचे बॅनर्स असले? खबर ना म्हाका, आमच्या नजरेक जे येयले ते आमी सांगले, कदाचित आसत आमचे कितें आसा, पण ते बॅनर्स दिसले. जी आमदार हातून इन्वॉल्ड आसा अशें तुमचें म्हणणें आसा? हांव कोणाक डायरेक्ट म्हणू शकत ना. ज्या माणसान कृती केली त्यांनी स्वता सांगले आपूण केल्या म्हणून. सो हांव आमदाराचें कितें नांव घेवं शकता? तो त्याच्या वांगडा असता, सो त्यांनी ताका खबर आसले, भुरग्याक आसतले ते तांकां खबर आसतले, तितून हांव अमुकच म्हणून सांगू शकता. पण त्या माणसान मिस्टेक केली, जेणे कितें केलें ते स्वता सांगलेले आसा. बॅनर्स ना जाल्यार आमचे बॅनर्स ना जाल्यात, कट केलेले आसात. कट केल्यात ना जाल्यार आणि समाज कार्यकर्ते आमचे राजन कोरगावकर सर असतात, ते गोरगरीब असतात, शिक्षणासाठी म्हणा, वैद्यकीय उपचार ह्या वेगवेगळ्या कारणांसाठी आपले स्वतःचे पदरमोड करून ते समाजकार्य करतात. हे जर बॅनर कोणा राजकीय कार्यकर्त्याचे असल्याने ते जर फाडलेले एक समजूंक शकता की लोकांचो रोष असा म्हणून उडयले, पण आज ते स्वतःच्या खर्चान पेडणे तालुक्यात समाजकार्य करीत असा. आणि त्यांनी फक्त हेचे आमचे दिवाळीचे जे शुभेच्छाचे बोर्ड लायले, हे बोर्ड जेन्ना कोणी तरी कातरून उडयता तेन्ना आमकां खंय तरी कार्य करतो म्हणून सुद्धा आमकां खंय तरी वायट दिसले की पेडणे तालुक्यात हे असे ह्याच्या पयलीं केव्हा गोष्टी घडोवंक ना. आणि हे असे जर वाईट प्रवृत्तीचे कोण तरी भुरग्यांक कन्व्हिन्स करून जर हे असे जर करपाक लायता तर हे अशा गोष्टी भविष्यात सुद्धा जावच्यो न्हू. म्हणून आम्ही मिशन फॉर लोकल तर्फे आयज आम्ही ताका पुष्प दिवपाचे की ज्या भुरग्यांनी जी गोष्ट केली आणि त्यांनी मान्य केली की आपण हे गोष्ट केली आणि त्याची फुटेज सुद्धा ऑलरेडी आमच्याकडे आसा. तर ह्या भुरग्यांनी निदान हो विषय हे करून बाकीच्या सुद्धा आमच्या पेडणे तालुक्यातले जे भुरगे असतात, तमाम भुरगे असतात, त्यांच्यानी कोण तरी सांगता म्हणून हे असे वाईट गोष्टी करच्यो न्हू. खंयचे तरी सरकारी इमारत आसा किंवा आणखी काही गोष्टी आहे फोडून टाकप, लाईटी फोडून टाकप, बॅनर फोडून टाकप, असले गोष्टी जावच्यो न्हू. म्हणून आम्ही ही एक लहानशी एक त्याचो सन्मान करपाचो आम्ही विषय आयज घेतलेलो की एक तो खंयसर तरी एका ऑफिसान दार उगडून बीन ह्या पद्दतीन तो जर कामाक आसा जाल्यार एक जर तो तेका जर कोणी प्रवृत्त जर केला जाल्यार असले क्रिमिनल हे पेडण्यान आमच्या तयार करपाक तो प्रवृत्त करता काय तेका, तर असले क्रिमिनल हे पेडण्यान तो तयार करपाचे काम करता काय कितें, हेचेर खरी सरकारान दखल घेवपाची गरज आसा. कित्याक तर आयज खूबशे भुरगे जे आसा पळय ते आपल्या आपल्या पद्दतीन काम करता, पण खंय तरी लास्ट टायम सुद्धा असर पेडण्यान एक पुतळेचे दहन केल्लेले, ते सुद्धा पुतळे दहन करपाक होच भुरगो फुडें आसलेलो. हे सुद्धा न्हू आमच्याकडे हेचे सुद्धा व्हिडिओ सगळ्यांनी जायत्यांच्यांनी बघलेले. पण म्हाका एक अशें दिसता ह्या प्रेस मिडियमाच्या माध्यमांतसून हांव सरकाराक एक विनवणी करूंक सोदता, खास करून आमच्या गोयच्या मुख्यमंत्र्याक आणि ह्या पार्टीच्या अध्यक्षाक दामू नायकाक हांव एक रिक्वेस्ट करूंक सोदता की असले जर समज लोकप्रतिनिधी जर आसात जाल्यार हेच्या फुडें तेंच्यांनी फुडें सुद्धा असले जेन्ना तिकीटी जेन्ना पक्षाचे बीन दिता पळय तेन्ना विचार करून दिवपाचो. कित्याक असलो जर समज जर क्रिमिनल बीन जर तयार करप ही खरी लाजीरवाणी गोष्ट आसा ही पेडणेकरां खातीर.